नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे असे बटाट्याचे पापड जे अगदी कुणालाही सहज जमतील. अगदी बिगिनर्ससुद्धा बनवू शकतात. फक्त 1 किलो बटाट्यांपासून आपण खूप साठवणूक करू शकतो आणि ही रेसिपी खूप सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी सुरुवातीला 1 किलो बटाटे घेतले आहेत. हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकरमध्ये आपण याला शिजायला ठेवूया. बटाटे शिजवताना 3 ते 4 शिट्या होऊ द्या, म्हणजे ते छान मऊ शिजतील. कुकर थंड झाला की आपण सर्वात आधी आपले बटाटे व्यवस्थित शिजले काय ते चेक करून बघूया. तर इथे हे बघा, आपले बटाटे छान मऊ शिजलेले आहेत. आता आपण सर्व बटाट्यांची सालं काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत. हे बघा, आपले सगळे बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत. आता बटाटे थोडे गरम असतानाच अगदी बारीक याने किसणीने आपण ते छान किसून घेऊया. बटाटे एकदम स्मूथ मॅश झाले पाहिजेत. एकही गाठी राहू देऊ नका. हे बघा, एकही गाठी दिसत नाही आहे. या प्रकारे आपल्याला सगळे बटाटे किसून घ्यायचे किंवा मॅश करून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 2 टीस्पून जिरे घेतलेले आहे. आता याची मी मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेणार आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी काळी मिरीही घालू शकता. आता ही मिरचीची आणि जिऱ्याची पेस्ट आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालूया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. साधारण 2 ते 2.5 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालूया. लिंबाचा रस घातल्यामुळे पापडांना हलकीशी आंबट चव येते आणि वाळवल्यावर त्यांचा रंगही छान राहतो. त्यामुळे लिंबाचा रस नक्की घाला. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आता हे सगळं मिक्सचर खूप छान मळून घ्या आणि एक सॉफ्ट डो तयार होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हाताला थोडं तेल लावून छोटे छोटे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक प्लास्टिक शीट किंवा स्वच्छ कापड घ्या आणि त्यावर हलकंसं तेल लावा, म्हणजे पापड चिकटणार नाहीत. आता छोट्या छोट्या गोळ्या घ्या आणि हाताने किंवा प्लेटच्या किंवा वाटीच्या मदतीने आता ते छान एका प्लास्टिक शीटवर पसरवून घ्या. हे बघा, या पद्धतीने आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत. इथे मी प्लेटच्या सहाय्याने करत आहे. तुम्ही वाटी किंवा हाताच्या सहाय्याने पण करू शकता. आपल्याला पापड खूप जास्त पातळ किंवा जाड ठेवायचे नाही आहे. एकदम मीडियम थिकनेसमध्ये ठेवायचे आहेत. आणि आता हे पापड आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हात वाळवायचे आहे. संध्याकाळी किंवा रात्री ते आत घ्यायला विसरू नका. पूर्णपणे कोरडे झाले की एअरटाईट डब्यात स्टोअर करा. आणि झाले आपले कुरकुरीत बटाट्याचे पापड तयार. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आणि ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.